नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आपण काहीतरी नवीन आणि मनोरंजक करणार आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच रिंकीला भेटणार आहोत. तुम्हाला माहितीये का, आज रिंकीला एका नव्या राज्याबद्दल माहिती मिळणार आहे. पण कोणतं असेल बरं ते राज्य? चला तर मग या सेशनच्या माध्यमातून जाणून घेऊया आज रिंकीला कोणत्या राज्याबद्दल माहिती मिळणार आहे ते. रिंकी, तू कधी अशी जमीन पाहिली आहेस का जी रात्री चंद्रासारखी चमकते? चंद्रासारखी जमीन बाई, ती खरोखरच अस्तित्वात आहे का? हो. आणि तू अशा जंगलाबद्दल ऐकलंयस का जिथे सिंहाची गर्जना अजूनही ऐकू येते? खरंच बाई? हो. आणि एवढंच नाही, तर एक असं ठिकाण आहे जिथे वाळवंट आणि समुद्र दोन्ही आहे, जिथे शतकानुशतके उभी असलेली मंदिरे आहेत आणि ढगांशी बोलणाऱ्या मूर्ती सुद्धा आहेत. बापरे, बाई अशी कोणती जागा आहे ती? आणि याबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकता का? हो, का नाही? तर ही आहे गोष्ट गुजरातची. भारताच्या पश्चिमेकडील एक रंगबिरंगी राज्य, जिथे कच्चे रण आहे आणि पांढऱ्या मिठाने चमकणारे वाळवंट, जिथे गिरच्या जंगलात आशियाई सिंह राहतात, जे जगातील एकमेव ठिकाण आहे, जिथे महात्मा गांधींचा जन्म झाला आणि जिथे सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा आहे. चला तर मग जाणून घेऊया ही गोष्ट. गुजरात, द लँड ऑफ लायन्स, कलर्स अँड करेज. म्हणजे काय? गुजरात, सिंह, रंग आणि धाडसाची भूमी. Gujarat is a colorful state in western India, where desert, salt plains, green forest, and the Arabian Sea come together to create a land full of beauty and life. गुजरात हे पश्चिम भारतातील एक रंगबिरंगी राज्य आहे, जिथे वाळवंट, मिठाच्या जमिनी, हिरवीगार जंगले आणि अरबी समुद्र एकत्र येऊन सौंदर्य आणि जीवनाने परिपूर्ण भूमी निर्माण करतात. In the northwest lies the sparkling run of Kutch, a vast white salt desert that glows under the moonlight. म्हणजे काय? तर वायव्येस कच्छचे चमचमते रण आहे, एक विशाल पांढरे मिठाचे वाळवंट जे चंद्रप्रकाशात चमकते. In the south, the Gir forest is home to the world's last remaining Asiatic lions. आणि तुम्हाला माहितीये का, तर दक्षिणेला गीर हे जंगल आहे. ह्या जंगलामध्ये शेवटचे आशियाई सिंह राहतात. गुजरात's landscape is as diverse as its people, dry in some places, green in others, but always vibrant. आणि गुजरातमधील जमीन ही तेथील लोकांइतकीच वैविध्यपूर्ण आहे. काही ठिकाणी कोरडी आहे तर काही ठिकाणी हिरवी, पण तितकीच तेजस्वी आणि प्रखर आहे. This state is deeply connected to India's history. It is the birthplace of Mahatma Gandhi, who led India's freedom struggle with truth and non-violence. हे राज्य भारताच्या इतिहासाशी खोलवर जोडलेले, सत्य आणि अहिंसेने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधींचे हे जन्मस्थान आहे. The Sabarmati Ashram in Ahmedabad shows how he lived simply and wisely. आणि अहमदाबाद मधील साबरमती आश्रम ते कसे साधेपणाने आणि विचारपूर्वक जगले हे दाखवते. गुजरात वॉज ऑल्सो द होम ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, whose giant statue, the Statue of Unity, is the tallest in the world. गुजरात हे सरदार वल्लभभाई पटेल यांचेही घर होते, ज्यांचा विशाल पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. गुजरात इज फिल्ड विथ एन्शियंट टेम्पल्स अँड आर्किटेक्चरल वंडर्स. गुजरात हे प्राचीन मंदिरे आणि स्थापत्य कलेच्या चमत्कारांनी भरलेले आहे. द सोमनाथ टेम्पल स्टँडिंग बाय द सी इज वन ऑफ द 12 ज्योतिर्लिंगाज ऑफ लॉर्ड शिवा. समुद्रकाठी उभे असलेले सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इन द्वारका, Lord Krishna's temple welcomes pilgrims across India. The beautifully carved Rani Ki Vav stepwall in Patan and forts in Junagadh tell stories from centuries ago. म्हणजे काय? तर द्वारकेतील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर भारतातील अनेक यात्रेकरूंचे स्वागत करते. पाटणमधील सुंदर कोरीवकाम केलेली राणीची विहीर आणि जुनागडमधील किल्ले शतकानुशतके जुना कथा सांगतात.
People here speak Gujarati, wear bright clothes and celebrate with joy. येथील लोक गुजराती बोलतात, रंगबिरंगी कपडे घालतात आणि आनंदाने सण साजरे करतात. During Navratri, people dance the Garba and Dandiya Ras in colorful outfits. नवरात्रीच्या काळात लोक रंगबिरंगी पोशाख घालून गरबा आणि दांडिया रास खेळतात. मकर संक्रांती fills the sky with kites and the air with कायपोचे. मकर संक्रांतीच्या वेळी आकाश पतंगांनी आणि आसमंतात कायपोचेचा आवाज घुमतो. दिवाळी, होली, जन्माष्टमी and उत्तरायण are celebrated with sweets, song and sparkle. दिवाळी, होळी आणि जन्माष्टमी आणि उत्तरायण हे सण मिठाई, गाणी आणि झगमगाटाने साजरे केले जातात. Gujarat's food is full of flavor. Thalis include rotli, kadhi, undhiyo and farsan served with sweets like shrikhand and basundi. Snacks like dhokla, phapda and jalebi are loved by all. म्हणजे काय? तर गुजरातचे अन्न चवीने, विविधतेने भरलेले आहे. इथल्या थाळीत रोटली, कढी, उंधियो, फरसाण सोबत श्रीखंड आणि बासुंदी सारखे गोड पदार्थ दिले जातात. ढोकळा, फाफडा आणि जलेबी हे तर सर्वांच्या आवडीचे नाश्ते आहेत. From Asiatic lands to salt deserts, from temples to textile mills, Gujarat is a place where tradition and progress go hand in hand, always full of warmth, color and stories to tell. आशियाई सिंहापासून ते मिठाच्या वाळवंटापर्यंत, मंदिरांपासून ते कापड गिरण्यांपर्यंत, गुजरात हे एक असे ठिकाण आहे जिथे परंपरा आणि प्रगती यांचा उत्तम संगम आहे. हे राज्य उबदारपणा, रंग आणि कथांनी भरलेले आहे. मुलांनो, आता तर आपण गुजरातची गोष्ट ऐकली. चला तर मग यामध्ये अवघड वाटणारे काही शब्द पाहूया. पहिला आहे कलरफुल. कलरफुल म्हणजे काय? तर रंगीबेरंगी. पुढचं आहे स्पार्कलिंग. स्पार्कलिंग म्हणजे चमकणारे. पुढचं आहे रिमेनिंग. रिमेनिंग म्हणजे उरलेले. पुढचं आहे डायव्हर्स. डायव्हर्स म्हणजे विविध. पुढचं आहे बर्थ प्लेस. बर्थ प्लेस म्हणजे जन्मस्थान. पुढचं आहे आर्किटेक्चरल म्हणजे वास्तुकला संबंधी. पुढचं आहे पिलग्रिम्स म्हणजेच तीर्थयात्री. पुढचं आहे कार्व्ड म्हणजे कोरलेले. त्या पुढचं आहे सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. त्या पुढचं आहे प्रोग्रेस म्हणजे प्रगती. चला तर मग आता आपण याच्यामध्ये कठीण शब्द बघितले. आता एक छान अशी ऍक्टिव्हिटी करूया. यासाठी तुम्हाला गोष्ट काळजीपूर्वक वाचायची आहे आणि खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे. आणि आपले शब्द कोणकोणते आहेत? कलरफुल, रन, टॉलेस्ट, गरबा, फ्लेवर, ब्राईट, ट्रेडिशन, ज्योतिर्लिंगाज, अहमदाबाद आणि एशियाटिक. चला तर मग आता आपले प्रश्न बघूया. द फर्स्ट क्वेश्चन इज गुजरात इज ए डॅश स्टेट इन वेस्टर्न इंडिया. And the right answer is colorful state. Next, the dash of Kutch shines under the moonlight. And the right answer is run. Very good. Third one is the Gir forest is home to the world last dash lions. And the right answer is Asiatic. Next, Mahatma Gandhi was born in dash. Ahmedabad. Next, the Statue of Unity is the dash statue in the world. And the right answer is tallest. Next, Somnath Temple is one of the 12 dash of Lord Shiva. And the right answer is Jyotirlinga. Next, people dance dash and dandiya during Navratri. And the right answer is Garba. Next is Gujarat's food is full of dash.
And the right answer is flavor. Next is, people here wear dash clothes and speak Gujarati. And the right answer is bright. Next, Gujarat is a land where dash and progress go hand in hand. And the right answer is tradition. अरे वा मुलांनो, तुम्ही तर संपूर्ण गुजरात लक्षात ठेवलं. आता मला सांगा, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला या राज्याबद्दल कोणाला सांगायचं असेल तेव्हा तुम्ही सांगू शकता का? नक्की बाई, गुजरात तर खूपच छान राज्य आहे. अगदीच. तर मुलांनो, रिंकीला ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घेतलं. आपण या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला, त्यातले कठीण शब्द शिकले आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा बघितली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.